त्याच्या कालावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यानची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। काल आणि आज महिन्याचा लाभ 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अखेर महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। बघा, राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली असून पूर्ण पैसे डीबीटी अंतर्गत बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला एक नाही तर 2 हप्त्याचे 3000 रुपये पूर्ण भेटणार आहेत। एक पण लाडकी बहीण पैशापासून वंचित राहणार नाही असं म्हणणं राज्य सरकारचं आहे। टोटल रक्कम ही डीबीटीच्या माध्यमातून मंजूर केलेली असून आता डीबीटी अंतर्गत हे पैसे बँक खात्यावरती टाकण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे। बघा, आता पूर्ण तुम्हाला हे 3000 रुपये भेटणार असून तुम्हाला एक नाही तर हे 2 हप्त्याचे पूर्ण 3000 रुपये दिले जाणार आहेत आणि पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात जसे वाटप होतील तसा पुढील टप्पा सरकारच्या माध्यमातून जारी केला जाणार आहे। या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टपणे माहिती दिली आणि सर्व काही लागणारी रक्कम ही मंजूर केली। रक्कम मंजूर होताच सर्व लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळाला आहे। बघा, आता काळजी करायची नाही। सर्वात आधी कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशा जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे जमा होऊन जातील आणि तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। सर्व अपडेट पाहण्याकरिता आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला लाडकी बहीण योजनेची बातमी बघूयात। बघा, या ठिकाणी अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा मिळत आहे। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली असून राज्य सरकारकडून 3 मोठे निर्णय जाहीर झालेले आहेत। 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या आलेल्या असून मुख्यमंत्र्यांनी निवडणुका झाल्यानंतर मोठा निर्णय घेतला। बघा, निवडणुकांमध्ये सरकारला मोठं यश मिळालं आणि हे सर्व बहिणींमुळे झालं असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले। आता सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या असून सर्व बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीचे अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत आणि कोणत्याच बहिणीला आम्ही नाराज करणार नाहीत असं देखील एकनाथ शिंदे म्हटलेले आहेत। बघा, आता 1.5 रुपये असे टोटल मिळून 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात डबल एकदा हप्ता येणार आहे। याच्या आधी एकदा हप्ता आलाय पण आता डबल हप्त्याचे पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती येणार असून 3000 रुपये अशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होऊन जाईल। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। पण बघा, आता यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असलं पाहिजे। आता जर या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या पण जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळू शकतो आणि हे पैसे तुम्हाला नक्की मिळतील। पण बघा, आता ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल, नोव्हेंबरचा मिळाला नसेल त्यांना आज मिळेलच। तर बघा, या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे की जानेवारीची पण पूर्ण रक्कम आम्ही जाहीर केलेली आहे। जर आता या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डिसेंबरचे राहिलेले 1,500 तर येतीलच, पण आता लगेच जानेवारीची पण 1,500 येतील। असे टोटल 3000 रुपये आता तुम्हाला भेटणार आहेत। पण बघा, आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यात भेटणार आहेत त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला दाखवणार आहे। आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे तुम्हाला A to Z अशी सविस्तर माहिती बघायला मिळेल, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये नेमके पैसे आज येतील की उद्या येतील। कारण की सरकारने आता 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी 3000 रुपये पूर्णपणे आता जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो। तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची सर्वात आधी यादी बघूयात, त्यानंतर उर्वरित माहिती आपण पाहण्याचं काम करू। बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। ज्यांना हप्ता मिळाला नसेल त्यांना तर पैसे मिळणारच आहेत। ज्यांना नोव्हेंबरचे मिळाले नसतील, डिसेंबरचे मिळाले नसतील ते पण आता पैसे येतीलच। पण आता जानेवारीचे पण 1,500 रुपये लगेच यायला सरकारकडून सुरुवात होत आहे। त्यामुळे आता सर्वांना दिलासा मिळेल। आता हे पैसे कोणत्या क्षणी वाटप होणार असून सर्व बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीतून सरकार डायरेक्ट रक्कम देणार आहे। मुख्यमंत्र्यांनी आता दिलेल्या माहितीनुसार डीबीटी अंतर्गतच आम्ही पैसे देत असतो असं त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे।
बघा आता डीबीटी अशी प्रक्रिया आहे की तिकडून पैसे टाकल्यानंतर इकडे 30 ते 35 मिनिटांमध्ये सर्व बहिणीच्या बँक खात्यात, सर्व लाडक्या ताईंच्या बँक खात्यात पैसे जमा होत असतात। अशा पद्धतीने सरकारचा आता निर्णय झालेला आहे आणि पूर्ण पैसे एक ना एक बहिणीच्या बँक खात्यात येणार असून सर्व लाडक्या बहिणीला आता दिलासा मिळणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो। तर बघा आता पैसे वाटप होणाऱ्या यादीत नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणत्या 15 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो आणि त्यातली त्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने सांगितलेली 2 कामे पण करा। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे जर केली नाही तर मग जानेवारीचा हप्ता येणार नाही आणि इथून पुढचे तुम्हाला कोणतेच हप्ते भेटणार नाहीत असं सरकारने सांगितलेलं आहे। मग डिसेंबरचा पण हप्ता आलेला नसेल तर तो पण यायचा नाही। आता बघा जानेवारीचा हप्ता इथून पुढे जर मिळवायचा असेल तर ही 2 कामे पूर्ण असणं गरजेचं आहे। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे पुढच्या 5 दिवसाच्या आत केली नाही तर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून काढलं जाईल आणि तुमची योजना कायमची बंद केली जाऊ शकते। मग आता लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे करावी लागतील तरच आता येणारा 3000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, अन्यथा पैसे जमा होणार नाहीत असं देखील राज्य सरकारने सांगितलं आहे। मग आता कोणती 2 कामे करावी लागतील ते पण सांगतो। जर तुम्ही ती 2 कामे केली तर राहिलेले नोव्हेंबरचे पैसे येतील, डिसेंबरचा हप्ता येईल आणि जानेवारीचा पण हप्ता येईल। जर ती 2 कामे केली नाही तर मग जानेवारीचा पण हप्ता तुम्हाला भेटणार नाही, ही देखील गोष्ट लक्षात घ्या। आता 5च दिवस शिल्लक राहिले, त्या 5 दिवसाच्या आत ही 2 कामे करायची आहेत। मग आता कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे बघूयात। त्यापूर्वी पैसे नेमके सर्वात आधी कोणत्या 15 जिल्ह्यात जमा व्हायला आता सरकार सुरुवात करत आहे त्या जिल्ह्यांची यादी दाखवतो। मग आता फक्त लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत जिल्ह्यांची यादी बघत चला। आता सरकारकडून निर्णय झालेला असून आता जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर टोटल पैसे जमा होणार आहेत। बघा आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा आता हिंगोली आहे। बघा आता 15 जिल्ह्यात हे पैसे येणार आहेत। आता तुम्ही जर हिंगोली जिल्ह्यातील कुणी राहणार असाल तर या हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती 1500 रुपये आता हे डायरेक्ट डीबीटी अंतर्गत डिसेंबरचे येतीलच, पण आता जानेवारीचे पण 1500 लगेच तुम्हाला एकत्रित 3000 रुपये डीबीटी अंतर्गत पूर्णची पूर्ण मिळणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, 3000 रुपयांची सर्व रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता येऊन जाईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल। आता बघा हे पैसे वाटप करणाऱ्या यादीमध्ये दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे जालना। तर बघा आता जालना जिल्ह्यात देखील पैसे वाटपाची घोषणा झालेली असून जालना जिल्ह्यात देखील आता 2 हप्त्याचे 3000 रुपये येणार आहेत। जानेवारीचा पण हप्ता आता वाटपाला सुरुवात होत असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। बघा आता 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जालना जिल्ह्याचं पण नाव असून या जालना जिल्ह्यामध्ये जे कोणी राहत आहे त्या सर्वांच्या बँक खात्यावरती टोटल 3000 रुपये हे जमा होतील आणि हे पैसे डीबीटी अंतर्गत 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहे आणि कोणालाच काळजी आणि शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं देखील म्हणणं राज्य सरकारचं आहे। अशी घोषणाच राज्य सरकारने स्पष्टपणे जाहीर केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या पुढच्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी बघूयात आणि कोणत्या 5 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्या 5 बँकांची पण लिस्ट तुम्हाला दाखवणार असून जर त्या 5 बँकांपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर हे पैसे आता 100% येऊन जातील। तर चला आता यादी आपण बघू। बघा आता या ठिकाणी स्पष्टपणे आणि सविस्तर अशी यादी आलेली आहे। यादीमध्ये आता आपल्याला कोणत्या 5 बँकेत सर्वात आधी सरकार पैसे देणार आहे त्या 5 बँकांची पण लिस्ट या ठिकाणी बघायला मिळत आहे। त्यानंतर कोणत्या 15 जिल्ह्यात सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू होत आहे। बघा डबल हप्ता सरकार देत आहे, याच्या आधी वाटप झाला पण आता डबल 3000 रुपये एकदा पूर्ण वाटपाला मंजुरी मिळाली आहे। पण बघा आता सरकारने पैसे वाटपाचा टायमिंग पण जाहीर केलेला आहे। बघा आता तुम्हाला जर पैसे आले नसतील तर पैसे पूर्ण येतील, कारण सकाळीच पहिला टप्पा तर झालेला आहे पण सकाळी ज्यांना आले नसतील त्यांना आता रात्री उशिरापर्यंत येतील। कारण सरकार काय करत आहे सकाळी 7 ते डायरेक्ट 8 ते 9 वाजेपर्यंत म्हणजेच बघा 7 ते 9 पर्यंत आपल्याला पहिला टप्पा दिसून येत आहे। म्हणजे 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत लाडक्या बहिणींना सकाळून सरकार पैसे देत आहे। पण आधी काय करायचं सरकार 7 वाजल्यापासून पैसे द्यायला सुरुवात केल्यावर ते 11 वाजूस्तर पैसे देत होतं लगातार। मग 11 वाजूस्तर पैसे सुरू असल्यामुळे मग बऱ्याच जणांच्या बँक खात्यात एकदमच पैसे जमा व्हायचे, मग कोणता पण हप्ता असो। पण आता सरकार काय करायलंय 3 तास एकदम पैसे वाटप सुरू ठेवण्याऐवजी फक्त आता 1 ते 2 तासच पैसे वाटप करत आहे। त्यामुळे एकदम सर्वांच्या खात्यात पैसे येत नाहीत, पण काळजी करू नका। त्यानंतर बघा दुपारी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत एक पहिला दुसरा टप्पा असतो। 3 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत पण आता हे 3000 रुपये वाटप केले जातात। म्हणजेच की
या टायमिंग मध्ये देखील पूर्ण पैसे मिळतील। जरी या टायमिंग मध्ये पैसे मिळाले नाही तरी तुम्हाला मग नंतर 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत रात्रीचा एक पैसे वाटपाचा टप्पा असतो, मग त्या टायमिंगला देखील पैसे मिळू शकतात। कारण त्या टायमिंगला देखील सरकार रात्री पैसे वाटप करतं, रात्रीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात पैसे वाटप सुरू राहतात। मग त्या टायमिंग मध्ये देखील तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात। मग त्या जर टायमिंग मध्ये पैसे नाही आले तर मग पुन्हा तुम्हाला उद्याच्या 7 वाजेपर्यंत थांबावं लागेल। उद्या सकाळच्या 7 वाजेपर्यंत 100% पैसे येतील, कारण उद्या 7 वाजल्यापासून ते डायरेक्ट 12 वाजेपर्यंत एक पूर्ण पैसे वाटपाचं हे आता जे आहे ते सरकारकडून कार्यक्रम चालणार आहे। पूर्ण पैसे वाटप हे 7 वाजल्यापासून सकाळचे तर डायरेक्ट 12 वाजेपर्यंत हे पूर्ण पैसे आता देण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व बहिणी खुश होणार असून या टायमिंग मध्ये सर्वांच्याच खात्यात पैसे जमा होतील, म्हणजे आज पैसे आले नाही तरी उद्या सकाळपर्यंत येतील। त्यामुळे आता डायरेक्ट 3000 तर येणारच आहेत। बघा आता डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता, जानेवारीचा 1,500 असा टोटल 3,000 रुपयांचा हप्ता सरकार देण्यास सुरुवात करत आहे। पण तुम्हाला जर डिसेंबरचे 1,500 भेटले असतील बघा आता, तर तुम्हाला फक्त जानेवारीचेच आता 1,500 रुपये मिळतील आणि ते कोणत्या क्षणी सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती पैसे येणार आहेत। पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली जर ती 2 कामे केलेली नसले तर कोणालाच पैसे भेटणार नाहीत, ही देखील गोष्ट लक्षात घ्या। मग आता तुम्हाला आधी 2 कामे करावी लागतील। ती नवीन नियम सरकारने काढलेला आहे 2026 या वर्षात। आता ज्यांना हप्त्याचा लाभ घ्यायचा आहे, ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजेत, त्यांनी आता लवकरात लवकर ही 2 कामे करावी, तरच त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला पैसे येतील, अन्यथा त्यांचा हप्ता कायमचा बंद देखील केला जाऊ शकतो असं सरकारने सांगितलं आहे। मग आता कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला पुढे दाखवणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। सर्वात आधी आपण आता पैसे वाटप होणाऱ्या कोणत्या जिल्हे आहेत, कोणत्या बँका आहेत त्यांची यादी बघूयात। आता बघा कोणत्या जिल्ह्यातून सरकार सर्वात आधी पैसे द्यायला सुरुवात करत आहे त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। बघा आता या ठिकाणी लिस्ट सविस्तर यादी देखील आलेल्या असून प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा आता मिळत आहे। तर बघा आलेल्या माहितीनुसार आता 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे देण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आमची आहे असं सरकारने सांगितलं आहे। बघा आलेल्या माहितीनुसार सरकारचा सर्वात मोठा निर्णय झाला, सरकारकडून आनंदाची बातमी आली। निवडणुका जिंकल्या आणि एकनाथ शिंदे म्हटले की आम्ही जी निवडणूक जिंकला आहोत ती निवडणूक फक्त लाडक्या बहिणीमुळे जिंकला आहोत, त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणीला अधिक जास्त रक्कम आणि डबल 3,000 रुपये वाटप आम्ही करत आहोत आणि हे पूर्ण पैसे यावेळेस सर्वांच्याच खात्यावरती जमा होऊन जातील असं देखील सरकारने सांगितलं आहे। फक्त आम्ही सांगितलेली 2 कामे करा असं मुख्यमंत्री म्हटलेत, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली जर तुम्ही 2 कामे केली तरच तुम्हाला आता राहिलेले पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत असं देखील राज्य सरकारचं स्पष्टपणे सांगणं आहे। तर चला आता या ठिकाणी नेमके कोणते 15 जिल्हे आहेत की त्या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटप राज्य सरकारकडून सुरू होत आहे अशा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी दाखवतो। बघा आता सविस्तर आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला यादी देखील दिसत आहे पैसे वाटपाच्या यादीतील या ठिकाणी कोणते जिल्हे आहेत। तर बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा नांदेड जिल्हा आहे। आता नांदेड जिल्ह्यातील देखील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। बघा आता नांदेड जिल्ह्यातील बहिणींनो काळजी करू नका, तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा होऊन जातील। ही एक आतापर्यंतची आनंदाची आणि मोठे दिलासा देणारी बातमी आपण म्हणू शकतो। आता नांदेड जिल्ह्यातील जर तुम्ही राहणारे असाल तर सर्व पैसे आता हे तुम्हाला भेटणार आहेत आणि ही आनंदाची बातमी सर्वांसाठी आपण म्हणू शकतो। आता तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे, तर बघा पुढचा जिल्हा आहे तो देखील या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। तर बघा आलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्हा, आता ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत सर्वचे सर्व पैसे जमा होणार आहेत आणि एक पण बहीण नाराज राहणार नसून सर्वांनाच आम्ही पैसे देण्याचं काम करत आहोत असं देखील राज्य सरकारने सांगितलं आहे। त्यामुळे आता काळजी करू नका, कसली चिंता करू नका, डीबीटी अंतर्गत पूर्णची पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील। त्यामुळे एक मोठा दिलासा आता तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे। आता ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांना डिसेंबरचे 1,500 रुपये आले नसतील त्यांना 1,500 आणि लगेच जानेवारीचे पण हे 1,500 असे टोटल 3,000 रुपये जमा होऊन जाणार आहेत आणि कोणालाच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं म्हणणं आपण सरकारचं असून ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेला आहे। बघा आता हे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती टाकण्याचा निर्णय आहे। आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आपण म्हणू शकतो। तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या पुढील जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी आपण बघूयात।
बघू शकता आता पुढील यादी या ठिकाणी आलेल्या असून बघा आता ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही त्यांना नोव्हेंबरचे पैसे मिळणार आहेत. त्यानंतर लगेच ज्यांना डिसेंबरचा पण हप्ता आला नसेल त्यांना डिसेंबरचा पण हप्ता मिळणार आहे. आणि आता जानेवारीचे पण पैसे 1,500 रुपये मंजूर केले आहेत. असे टोटल 4,500 रुपये हे तुमच्या बँक खात्यावरती येत आहेत. ही एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री म्हणाले की ही तर सुरुवात आहे, अजून खूप पैसे आम्ही बहिणीला देणार आहोत, कारण की आता इथून पुढे कोणतीच बहीण नाराज ठेवणार नाहीत आणि कोणत्याच बहिणीला आम्ही नाराज करणार पण नाहीत असं सरकारचं म्हणणं असून सर्व राज्यभरातील लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता काळजी करणं आणि चिंता करणं सोडून द्या. आता मोठा निर्णय सरकारने केलेला आहे आणि पूर्ण पैसे डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून आतापर्यंतची मोठी आनंदाची बातमी देखील आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा आता कोणत्या सर्वात आधी 5 बँकेत पैसे येणार आहेत त्या 5 बँकांची पण तुम्हाला लिस्ट दाखवतो. आता राहिलेला व्हिडिओ 2 मिनिटाचा शेवटपर्यंत बघा, म्हणजेच की नेमकी कोणती 2 कामे करायची ती पण सांगतो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली जर 2 कामे केली नाही तर मग मोठी अडचण आहे, मग तुम्हाला कोणत्याच हप्त्याचे पैसे भेटायचे नाहीत. त्यामुळे आता कोणती 2 कामे करायची ती माहिती आता सर्वात आधी तुम्हाला सांगतो. त्यानंतर कोणत्या 5 बँकेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 3,000 येणार आहेत आणि कोणत्या अजून 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वात आधी जमा केले जाणार आहेत अशी यादी या ठिकाणी आपण बघूयात. बघा आता सविस्तर स्पष्टपणे या ठिकाणी यादी आलेली असून सर्व लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला या ठिकाणी बघा आतापर्यंतची मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी आपण म्हणू शकतो. तर इकडे बघा राज्य सरकारने काय सांगितलं आहे. राज्य सरकारने सांगितलं की आता पूर्ण पैसे आम्ही देण्याची तयारी केली. आता बघा कोणत्या 5 बँकेत पैसे येणार तर या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की SBI बँक या बँकेत पण आता 1,500 असे टोटल 2 हप्त्याचे 3,000 रुपये या ठिकाणी आता जमा होणार आहेत. म्हणजेच की ही 3,000 रुपयांची रक्कम डीबीटी अंतर्गत पूर्णची पूर्ण आता बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याने सर्वची सर्व लाडक्या बहिणीला मोठा दिलासा आता मिळणार आहे. तर बघा या ठिकाणी आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा तालुका तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघा आता आलेल्या माहितीनुसार पुढचा तालुका जिल्हा आणि बँक कोणते आहे तर बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा. आता सांगली जिल्ह्यात 1,500 रुपये डिसेंबरचे ज्यांना आले नसतील त्यांना सरकार देत आहे. त्यानंतर अजून 1,500 रुपये जानेवारीचे एक मिळतील. हे टोटल 3,000 रुपये आणि एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यावरती हे टोटल पैसे डीबीटीतून 35 ते 30 मिनिटांमध्ये जमा होणार आहेत. आणि ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही आता काळजी करणं आणि चिंता करणं सोडून द्या. आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी झालेला आहे आणि ही एक सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी जाहीर झालेली आहे. तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या अजून पुढच्या बँका तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. यानंतरची बँक आहे ती म्हणजे बडोदा. इकडे बघा बँक ऑफ बडोदा या बँकेत पण बऱ्याच जणांचं खातं आहे. जर तुमचं पण असेल तर 3,000 रुपये येऊन जातील, काहीच अडचण नाही, काळजी करण्याची गरज नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. पण चला आता कोणती 2 कामे करावी लागणार आहेत आणि अजून कोणत्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे सर्वचे सर्व पैसे जमा होणार आहेत अशा पुढील जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी आपण बघूयात. बघू शकता या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार ज्यांना हप्ता मिळाला नसेल त्यांना तर हप्ता वाटप सुरू होतच आहे. पण बघा आता सर्व बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत. पैसे टाकण्यासाठी सरकारने या 5 बँका सर्वात आधी निवडल्या आहेत. या 5 बँकेत सर्वात आधी हे पैसे जमा होतील. जर तुमचं पण खातं असेल तर पैसे आता येणारच आहेत. पण मुख्यमंत्री म्हटले की येणारी रक्कम ही डीबीटीत असून कोणाला काळजी आणि चिंता पण करत बसण्याची गरज पडणार नाही. ज्यांना हप्ता मिळाला नसेल त्यांना तर मिळेल, पण ज्यांना मिळाला आहे त्यांना पण आता पुढचा हप्ता वाटप सुरू होत आहे. कारण की सरकारला कळालं आहे निवडणुकांमध्ये मोठा विजय लाडक्या बहिणींमुळे मिळत आहे. जेव्हा निवडणूक येते तेव्हा लाडक्या बहिणी मतदान करत आहेत आणि तुम्हाला पुन्हा एकदा सरकारला सत्तेत आणत आहेत. त्यामुळे सरकार आता बहिणीला काहीच कमी पडू देणार नाही. आता डायरेक्ट तुम्हाला डीबीटी अंतर्गत 3,000 रुपये अजून मिळणार असून हे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील आणि ही एक आनंदाची आणि दिलासा देणारी देखील बातमी तुमच्यासाठी आपण म्हणू शकतो. तर चला आता या ठिकाणी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून 3,000 रुपयांची रक्कम आपल्या बँक खात्यात येईल आता ती माहिती आपण बघूयात.
तर बघा या ठिकाणी एकंदरीत जर विचार केला तर आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि मोठा निर्णय जाहीर झालेला आहे. बघा आता या ठिकाणी स्पष्टपणे मोठी घोषणा जाहीर झालेली आहे. 15 जिल्हे आणि कोणती 2 कामे करायची ती सांगतो. तर बघा पहिलं काम EKYC करावं लागणार आहे. EKYC केली नाही तर अडचण होऊ शकते. EKYC करून घ्या. त्यानंतर बँक खात्याशी आधार कार्ड जोडणे वगैरे कामं करून घ्या. कोणती अडचण राहणार नाही. सर्व पैसे डीबीटीतून येऊन जातील. हा एक सर्वात मोठा आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा देखील राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे असं देखील आपण म्हणू शकतो. आता पूर्ण पैसे डीबीटीतून तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आणि तुम्हाला EKYC बँक खाता आधार कार्डशी जोडायचं आहे. त्यानंतर बँक खात्याशी तुम्हाला आधार कार्ड संलग्न केल्यानंतर मोबाईल नंबरशी पण आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. तर हे असेल तरच पैसे येतील, अन्यथा येणार नाहीत. ही देखील गोष्ट लक्षात घ्या. आणि बघा आता पैसे कोणत्या जिल्ह्यात एक मिळणार आहेत. पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा. या वाशिम जिल्ह्यात एक सर्वात आधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होतील. सरकारकडून निर्णय झाला. निर्णय झाल्यानंतर मोठी घोषणा जाहीर झाली आणि वाशिम जिल्ह्याचं पण नाव यादीत आलं. बघा आता वाशिम जिल्ह्यातील सर्वची सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत पूर्णची पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा आता राज्य सरकारच्या माध्यमातून मिळत चाललेला आहे. बघा आजपर्यंतची सर्वात मोठी घोषणा असून सर्व पैसे आता बहिणीला देण्यासाठी सरकारने मंजुरी दिलेली आहे. वाशिम जिल्हा, त्यानंतर नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा याही ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता सर्वात आधी जमा होणार आहेत. तर अशाच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.